मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे कमळी आणि निंगी ज्या असतात त्या बंड्याला गावाकडे फोन लाव असा खूप आग्रह करत असतात. तेव्हा इकडे बंड्या बोलतो की अगं निंगे तुला किती वेळा सांगू, रेंज नाही आहे, गावाकडे रेंज नाही आहे, तुम्ही प्लीज मला झोपू द्या. असं पण इकडे हा बंड्या जो आहे तो आपल्या निंगीला आणि कमळीला बोलत असतो, परंतु त्या काय ऐकायला तयार नसतात. इकडे बंड्या जो आहे तो बोलतो की आता तर आबा जग सोडून गेले आणि यांना काय सांगू मी, असं बंड्या आपल्या मनाशी बोलत असतो. तेव्हा निंगी बोलते की अरे तू का ऐकत नाही आहे, तू का कॉल करत नाही आहे. तर बंड्या त्यांना बोलतो की तुम्ही इथून जाता की काय, तुम्ही माझं डोकं आऊट करू नका, तुम्ही इथून जा. असं पण इकडे बंड्या त्या दोघींना बोलत असतो. तेव्हा इकडे निंगी बोलते की अरे बोकड्या तू फोन लावतोस की नाही, तुला एकदा सांगितलेलं कळतंस की नाही, असं निंगी ही या आपल्या बंडूला बोलत असते. तेव्हा इकडे बंडू बोलतो की आता मी फोन कुणाला लावू, सरू काकीकडे सुद्धा कॉल लागणार नाही आहे कारण त्यांच्याकडे फोन नाही आहे, असं पण बंड्या आपल्या मनाशी बोलतो. दुसरीकडे आता ह्या आपल्या सरू काकींना थोड्याशा उचक्या लागतात कारण कमळीने आईची आठवण काढलेली असते, तिला खूपच उचक्या लागतात. ती बोलते की नेमकं मला असं काय होतं आहे, असं पण ही सरू आहे ती आपल्या मनाशी बोलते आणि पटकन थोडंसं पाणी घेते आणि ते पाणी पिते. तरी पण तिच्या उचक्या काही थांबायला तयार नसतात. तर इकडे बंड्या जो आहे तो बोलतो की फोन तर लागत नाही आहे. तर निंगे बोलते की अरे असा कसा फोन लागत नाही. तेव्हा इकडे बंड्या बोलतो की अगं आपला बा काय कंपनीमध्ये कामाला होता की काय फोन लागायला, असं बंड्या ह्या निंगीला बोलतो. त्यानंतर निंगी ही पुन्हा कॉल करत असते, परंतु तो फोन लागतच नसतो. बंड्या जो आहे तो पुन्हा मोबाईल निंगीच्या हातातून हिसकावून घेतो आणि बोलतो की अगं ह्या मोबाईल कंपनीवाल्यांचे डोकेच फिरलेत, रेंज पण नाही आणि कॉल पण लागत नाही, तुम्ही जा गड्या आता झोपायला, मला खूप झोप लागली, असं हा बंड्या जो आहे तो निंगीला आणि कमळीला बोलतो. तर कमळी बोलते की बरं जाऊ दे, आपण सकाळी कॉल करूयात, असं दोघी एकमेकींशी बोलत असतात. तेवढ्यामध्ये इकडे सरू काकी ज्या असतात त्यांना खूपच उचक्या लागतात. त्या बोलतात की नेमकं मला असं होतंयच तरी काय, आणि आज तर खूपच उचक्या लागल्यात, असं पण ही सरू बोलत असते. दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की ही सरू काकी बोलते की नक्कीच माझ्या कमळीनेच माझी आठवण काढली वाटतं. तर दुसरीकडे मिंगी ही कमळीला बोलते की अगं आपण इथे कशासाठी आलो, सरांना कॉल लावायचा होता. तर कमळी बोलते की अगं आता खूप अंधार झाला, आता कुठे कॉल करते. तेव्हा इकडे ही मिंगी बोलते की अगं इथे मुंबई आहे, मुंबईमध्ये लोक खूप वेळ जागे असतात, असं निंगी जी आहे ती कमळीला बोलते आणि पुन्हा ती बंड्याला उठवते आणि बोलते की ऋषी सरांना कॉल कर. तेव्हा इकडे बंड्या बोलतो की काय चाललंय गं तुमचं किती वेळचं, याला फोन कर त्याला फोन कर. तर कमळी बोलते की बंड्या तू आता गुपचूप फोन लावू बरं का, असं पण इकडे कमळी ही बंड्याला बोलते. दुसरीकडे अनिका जी आहे ती रॉकेलचा ड्रम हातात घेते आणि तो अंगावर ओतू लागते. तेव्हा इकडे रागिनी आणि कामिनी या दोघी तिला पकडत असतात, परंतु ती काय ऐकायला तयार नसते. कामिनी बोलते की तू काय करतेस कळतं का. त्यावेळेस इकडे आता या अनिकाने या कामिनीच्या अंगावर सुद्धा रॉकेल फेकलेलं असतं. रागिनी तिला धरायला येते. आता ही अनिका जी आहे ती या रागिनीच्या पण आणि कामिनीच्या अंगावर सुद्धा जोरजोरात रॉकेल फेकते आणि त्यांच्यावर खूप चिडते आणि बोलते की मला जगायचंच नाही आता, माचीस कुठं आहे, माचीस कुठं आहे, असं म्हणत अनिका ही माचीस शोधू लागते. तेव्हा इकडे रागिनी आणि कामिनी दोघी ह्या अनिकाला खूप पकडण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्या काही आता तिथे दोघी एकमेकींना ऐकायला तयारच नसतात कारण अनिका खूप चिडलेली असते. एवढ्यामध्ये राजन तिथे येतो. राजन बोलतो की अनिका तुझं काय चाललंय. अन्नपूर्णा मॅडम पण येतात. राजन या अनिकाला बोलतो की तू काडीपेटी इकडे दे. आता काही ही ऐकायला तयारच नसते. त्यावेळेस इकडे आता अनिकाने काडी ओढलेली असते आणि ती त्या काडी इकडेच बघत असते. आपली ही रागिनी तर खूप टेन्शनमध्ये आलेली असते. अन्नपूर्णा मॅडमने तर तोंडालाच हात लावलेले असतात आणि ही रागिनी आणि कामिनी दोघी एकमेकींकडे बघतात. तेवढ्यामध्ये राजन जो आहे तो एक सनकन ह्या अनिकाच्या जोरात कानाखाली ठेवून देतो आणि तेव्हा तर इकडे रागिनी आपल्या तोंडाला हात लावते. त्यावेळेस राजन बोलतो की एकच मारली एवढं लक्षात असू दे तुझ्या कानाखाली. तर इकडे ही अनिका बोलते की तू इथून निघून जा, मी स्वतःला संपवणार, तुमच्या सगट सर्वांनाच मारणार, असं पण अनिका ही आपल्या बाबांना बोलत असते. ही राणीयाजी सुद्धा काही चवाची नाही, नुसती डाव करते आणि सर्व डाव फेल होतात, असं पण ही अनिका जेव्हा बोलत असते. अन्नपूर्णा मॅडम बोलतात की नेमकं काय झालं, तू काय ह्या गोष्टी करते. त्यावेळेस इकडे रागिनीला ही अन्नपूर्णा विचारते की तू होतीस ना हिच्याबरोबर, तुझं लक्ष नाही का हिच्याकडे, काय एवढं टोकाचं पाऊल उचललं हिने,
असे खूप काही प्रश्न अन्नपूर्णा मॅडम या रागिणीला विचारत असतात. आता राजन पण खूप चिडतो. राजन बोलतो की काय सुरू आहे नेमकं हे. तेव्हा इकडे अनिका बोलते की मी सांगणारच नाही काय झालंय ते. त्यावेळेस इकडे राजन बोलतो की अगं मी तुझा बाप आहे, मला समजलंच पाहिजे. आता अनिका जी आहे ती राजनला बोलते की मी सांगणारच नाही, मला काय करायचं ते कर, असं राजनला ही अनिका बोलत असते. त्यावेळेस इकडे आता ही रागिणी जवळ उभी असते. आता राजन बोलतो की काय गं, हे संस्कार आहेत का तुझे मुलीवर, असं पण इकडे राजन या रागिणीला बोलतो. त्यावेळेस इकडे रागिणी आपली बिचारी खूप रडत असते. राजन तर खूप चिडलेला असतो. राजन बोलतो की मला सांग नेमकं काय झालं. तेव्हा इकडे अनिका बोलते की मी सांगणारच नाही काय झालं. आता इकडे राजन तर खूप चिडतो आणि पुन्हा या आपल्या अनिकावर हात उचलतो. अरे ती लहान आहे, जाऊ दे, डिस्टर्ब झाली, तू बाप आहे तिचा, प्लीज तुम्ही सर्व शांत व्हा, असं कामिनी सर्वांना बोलत असते. कामिनी बोलते की मी तिला समजावते, परंतु तुम्ही शांत व्हा. त्यावेळेस इकडे अन्नपूर्णा मॅडमच्या आई त्या बघत असतात. त्यानंतर रागिनी बोलते की काय करावं काय नाही, माझं डोकं बंद पडलंय. आता इकडे कामिनी बोलते की ती क्लासवरून आली, मी तिचं डोकं शांत करते. आता अन्नपूर्णा ही अनिकाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि बोलते की बाळा जरा शांत हो, एवढं चिडू नकोस. इकडे रागिनी खूप रडत असते. अन्नपूर्णा विचारते की रागिनी नेमकं काय झालंय तुला, अगं एवढी का चिडली तू, असं पण इकडे ही अन्नपूर्णा मॅडम बोलत असते. शेवटी मी तुझी आजी आहे बाळा, मला सांग ना, असं पण इकडे अन्नपूर्णा अनिकाला बोलत असते. राजन तर तिथून लगेच निघून जातो. त्यानंतर इकडे अन्नपूर्णा मॅडम बोलतात की बाळा एवढं रागू नये, तू शांत हो बाळा, असं अन्नपूर्णा या आपल्या अनिकाची समजूत काढत असतात आणि रूममध्ये जातात. आता ही रागिनी जी आहे ना ती खूप रडत असते. अनिका पण खूप रडत असते. अनिका तर खूपच आणखीनच रडायला लागते, अगदी मोठमोठ्याने रडत असते. तेव्हा आता रागिनी आपल्या तोंडाला हात लावते. आता अनिका पुन्हा तो रॉकेलचा ड्रम जो आहे तो हातात घेते आणि जोरात फेकून देते आणि खूपच मोठ्याने रडत असते. बिचारा ऋषी जो आहे तो घरात बसलेला असतो. राधिका वहिनी बोलतात की काय रे, तू अनिकाला आवडत नाही म्हणून तू नकार दिलास का, असं राधिका वहिनी या ऋषीला विचारतात. राधिका बोलते की मला खरं सांग नेमकं काय आहे हे सर्व. त्यावेळेस इकडे ऋषी बोलतो की मला कमळीलाच बरोबर घेऊन जायचं होतं, मला अनिकाच्या बरोबर जायचंच नव्हतं, असा ऋषी जो आहे तो राधिका वहिनींना सांगत असतो. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता अनिका ही रागिनी आणि कामिनी या दोघींजवळ रडत बसलेली असते. दोघीजणी तिची समजूत काढत असतात. अगं कामिनी बोलते की अगं बाळा एवढं रडू नये, शांत बस, असं ही कामिनी या अनिकाला बोलत असते. परंतु अनिकाचं रडणं काही थांबायला तयार नसतं. तेवढ्यामध्ये ही रागिनीला आपल्या मुलीची आता खूपच काळजी वाटू लागते. अनिकाने दोन्ही हात डोक्याला लावलेले असतात. ती खूपच रडत असते, कारण मित्रांनो ऋषीने तिला नकार दिल्यामुळे तिने एवढं टोकाचं पाऊल उचललेलं असतं आणि राजांनी सुद्धा तिच्यावर हात उचललेला असतो. त्यावेळेस इकडे ही रागिनी बोलते की बाळा एवढं टोकाचं नाही पाऊल उचलायचं. त्यावेळेस इकडे अनिका बोलते की मग काय करू मी, सांग ना गं आई, असं ही अनिका जी आहे ती आपल्या आईला बोलते. आणि ऋषीने माझा खूप इन्सल्ट केलाय, त्याने मला चक्क नकार दिलाय, असं पण इकडे ही अनिका बोलत असते. त्यावर आता कामिनी बोलते की जाऊ दे बाळा, चुकलं त्याचं, कर माफ त्याला, असं ही रागिनी बोलत असते. असं बघायला मिळतं की ही सरू आजी जी आहे ना ती आपल्या या अन्नपूर्णा मॅडमच्या घरामध्ये किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यात ऋषी तिथे येतो. मध्ये इकडे आता ह्या सरूला पुन्हा उचक्या लागतात. तेव्हा ऋषी बोलतो की मावशी तुम्हाला खूप उचक्या लागतात का हो, कुणी आठवण काढली का. तेव्हा सरू बोलते की माझी मुलगी आहे ना तिनेच आठवण काढली असेल. ऋषी बोलतो की तुमची मुलगी पण आहे का तुम्हाला, काय नाव आहे हो तुमच्या मुलीचं, असं पण इकडे ऋषी या कमळीचं सत्य आपल्या ह्या सरूला विचारतो. परंतु सरू बोलते की आता याला नाव तरी काय सांगू, कमळीचं नाव तर मला सांगता येणार नाही, असं पण सरू बोलत असते. तेव्हा सरू बोलते की माझ्या मुलीचं नाव आहे प्रतीक्षा. रागिनी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की ऋषीने चक्क माझ्या मुलीच्या कानाखाली मारली, माझ्या अनिकाच्या माझ्या कानावर मारल्याचे वळ उठलेत असं वाटतंय माझ्या मनाला, मी त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असं कामिनी आपल्या मनाशी बोलते. ती कमळीला बोलते की तू टेन्शन घेऊ नको, उद्या आपण अभ्यास करू, असं पण इकडे ही निंगी जी आहे ती कमळीला बोलते. त्यावर इकडे कमळी बोलते की ठीक आहे, आता निंगी खाली झोपते आणि गुड नाईट कमळे, असं बोलते. बिचारी कमळी बसूनच राहिलेली असते, तिला आईची काळजी वाटू लागते. कमळी बोलते की आई आणि आबा
मला कधी भेटताल तुम्ही? मला तुमची खूप आठवण येते आबा आणि आई, असं पण कमळी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते. तर मित्रांनो, आता नेमकं पुढे काय होणार आहे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.